गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल समीक्षा। आता सकाळचे वाजले होते 8 आणि मी ब्रश करून राहिली होती। आज उशीर झाला थोडा उठायला। आज संडे असल्यामुळे क्लासला पण सुट्टी असते आणि तेवढे काम पण नसते मला, म्हणून मी आज उशिरा उठली आणि आवरून राहिली होती। पूर्ण रूमचं साफसफाई वगैरे करून राहिली होती। इथे फेस वॉश करते। आता फेस वॉश वगैरे करते, मी खाली जाते, खाली वगैरे पाहते काय झालं ते चालू आहे। आता निर्म्यात कपडे टाकले वगैरे धुवायला टाकून दिले निर्म्यात मी। आता चेहऱ्यावरची जी बारीक बारीक हेअर राहते ना, ते पावडर वॅक्सनी मी काढून घेते, म्हणजे थोडा क्लीन चेहरा झाला पाहिजे। आपण मेकअप जेव्हा बेस करतो तेव्हा हे तो बेस राहते मेकअपचा, त्या मेकअप चांगला दिसावा म्हणून मी ते एक्सेस हेअर काढून घेते। बारीक बारीक जे जे असन हेअर चेहऱ्यावरचे ते त्या पावडरने, वॅक्स पावडरने काढून घेत असते मी। आणि ह्या पावडरचा खूप घाणेरडा वास येत असते, खूप जास्त। मी आता बघत आहे किती बारीक बारीक केस आहे माझ्या हे चेहऱ्यावर। पाण्याने मिक्स करते आणि मिक्स करायला गेली तर माझ्या हाताने सांडूनच गेलं सर्व। आणि आता मी अप्लिकेटर जे अप्लाय करून राहिली, कुठे कुठे बारीक बारीक हेअर आहे माझ्या चेहऱ्यावर तिथे तिथे अप्लाय करत आहे मी। पाच मिनिट झालेले आहे, 5 मिनिट ठेवायला लागत असते। तोपर्यंत मी कपडे धुवून घेतले, पाणी वगैरे बारीक भरून ठेवते। आणि 5 मिनिट झाल्यानंतर ज्या डायरेक्शननी आपण अप्लाय केलेलं आहे त्या डायरेक्शननी आपण हेअर रिमूव्ह करायचे। त्याच डायरेक्शननी करायचे, जे छोटे छोटे हेअर असते ते निघून जात असते। जसं आपण वॅक्स त्या डायरेक्शनने लावत असते त्या डायरेक्शनने काढत असते, त्या तसं हे पण करायला लागत असते। बघू शकता पूर्ण क्लीन झालाय चेहरा। इथे मी आंघोळ करून आलेली आहे खाली आणि बघू शकता अंशची तब्येत खूप खराब झाली होती, ताप आला होता त्याला। तब्येत खराब होती। मग मी नाश्ता केला, उसळ काढली मोठची आणि अंशला पण चारून देत होती। आणि तो टीव्ही बघून राहिला होता। थोडीफार खाल्ली त्यांनी, त्याच्या तोंडाला चव नव्हती लागत म्हणून थोडीशी खाल्ली। इथे अंशच्या पप्पाची मस्ती चालू होती आणि अंशची मस्ती चालू होती। शिवांश एवढी मस्ती करते, दिवसभर एवढी मस्ती करते ना शिवांश, मी का म्हटलं ऐक ना, तू एवढी मस्ती करते दिवसभर, कोणाच्या हात आहे तुझ्या मागं? मम्माच्या आहे का? मम्मा ऐक ना, मी म्हणत होता मम्मा शिकवत असते हे मला सांगतो पहिले, रजेच्या हात आहे का? हा टमाटर लाल मजेदार। आता आम्ही डोहाळे जेवणाला चाललो 7व्या महिन्याला। आता रेडी वगैरे होतो आम्ही आणि मग सांगतो आमच्या मित्राच्या बहिणीचा डोहाळे आहे, आम्ही तिथे चाललो। तुम्हाला नक्की दाखवीन डोहाळे कशी राहते। आता आम्ही डोहाळे जेवणाला चाललो 7व्या महिन्याच्या कार्यक्रमाला। नक्की व्हिडिओ पाहत राहा तुम्ही आमचा। निघालेलो होतो। आता आम्ही पोचलो आणि डायरेक्ट आम्ही स्टेजवर गेलो होतो। आम्हाला उशीर झाला होता फार। आम्ही तिला कॉंग्रॅच्युलेशन केलं मी आणि खूप छान दिसत होती ती। इथे फोटो वगैरे काढले आमच्या, बघू शकता फोटो। आणि इथे त्यांचं छान
छान प्रोग्राम चालू होता. खूप मजा येत होती. बाळाचे सामान ठेवलेले होते. तिचा 7 सिंगार ठेवलेला होता. काय काय बाळाला आवडण, नंतर काय काय खाईन बाळ, ते सर्व पदार्थ ठेवलेले होते. मोठी ठेवलेली होती. छान टॉल ठेवली होती. बाळाचे कपडे ठेवले होते. कोणीतरी येणार हे सजवलं होतं, लिहिलेलं होतं. छान सुंदर डेकोरेशन केलं होतं. बघू शकता तुम्ही. इथे आमचं जेवण चालू होतं आणि जेवणामध्ये सर्व जेवणामध्ये गुंतलेले होते आणि मी इथे बोलत होते ताईसोबत. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि मी इथे सेंड करते व्हिडिओला. थँक्यू.